प्रॉब्लेम्स ऑन ट्रेन. क्रॉसिंग ऑफ ट्रेन होताना दोन गोष्टी असतात, एक स्टॅटिक ऑब्जेक्ट असते आणि एक दुसरी असते मुव्हिंग ऑब्जेक्ट. स्टॅटिक ऑब्जेक्टमध्ये एखादा ट्री असू शकतो, एखादा पोल असू शकतो, एखादा थांबलेला माणूस असू शकतो, किंवा प्लॅटफॉर्म असू शकतो, टनेल असू शकतो, ब्रिज असू शकतो, किंवा स्टँडिंग रेल्वे असू शकते. वरील जे तीन घटक आहेत त्यांना लेंथ नसते. हे जे घटक आहेत त्यांना लेंथ आहे. मुव्हिंग ऑब्जेक्टमध्ये सेम डिरेक्शननी रेल्वे आणि मॅन, अपोजिट डिरेक्शननी रेल्वे आणि मॅन. रेल्वेला लेंथ असते, मॅनला लेंथ नसते. when two objects cross each other, then there is always addition of length. स्पीड जर सेम डिरेक्शनने असेल तर ॲडिशन ऑफ स्पीड होते, अपोजिट डिरेक्शनने असेल तर सबस्ट्रॅक्शन ऑफ स्पीड होते. नेक्स्ट पॉईंट इज हाऊ टू चेंज युनिट. युनिट चेंज करताना 1 किलोमीटर पर आवर, देन 1 किलोमीटर पर आवरला आपण 1 आवर असं कन्सिडर केलेलं आहे. 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर आणि 1 आवरला 3600 सेकंद मध्ये कन्वर्ट केलं. हे कॅन्सलेशन केल्यानंतर A × 10 इज इक्वल टू 36 सेकंद. तर मग आपण एच्या पुढं फक्त हा 0 लावला की 36 सेकंद. हे सिम्पल ट्रिक आहे. तर 73 किलोमीटर पर आवरला कसं लिहिता येईल, तर 73च्या पुढे 0 लावला, 36 सेकंद लिहिलं पुढं. 31.8 किलोमीटर पर आवरला कसं लिहिता येईल, 31 हा पॉईंट गेला, 0 लावल्यामुळं पॉईंट गेला, आणि 318 मीटर इज इक्वल टू 36 सेकंद. नेक्स्ट प्रॉब्लेम इज 63 किलोमीटर पर आवर या स्पीडने धावणारी 270 मीटरची ट्रेन एका झाडाला किती वेळात ओलांडेल. तर ही ट्रेन आहे, त्या ट्रेनला स्पीड आहे 63 किलोमीटर आणि लेंथ आहे 270. तर ह्या ट्रेनला एका ट्रीला क्रॉस करण्यासाठी स्वतःच्या लेंथलाच, कारण या ट्रीला तर लेंथ नाही आहे, फक्त ट्रेनची लेंथ पुढं क्रॉस करावं लागेल. तर कॅल्क्युलेशन 63 किलोमीटर पर आवरला आपण 630 मीटर इज इक्वल टू 36 सेकंद असं लिहिलं. तर ह्या ट्रेनची लेंथ आहे 270 मीटरला किती सेकंद टाईम लागेल. कॅल्क्युलेशन केल्यानंतर एवढा टाईम लागेल. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे 40 किलोमीटर पर आवर या स्पीडने धावणारी 330 मीटर लेंथची ट्रेन 270 मीटर लेंथच्या प्लॅटफॉर्मला किती वेळात ओलांडेल. आता मागच्या प्रॉब्लेममध्ये फक्त ट्रेनची लेंथ होती, आता इथं प्लॅटफॉर्मची लेंथ पण आहे. प्लॅटफॉर्मची लेंथ आहे 270 मीटर आणि ट्रेनची लेंथ आहे 330 मीटर. हे टोटल लेंथ क्रॉस करावं लागेल. लेंथ झाली 600 मीटर्स. तर हे 40 किलोमीटर पर आवर आपण कसं लिहू शकतो, 400 मीटर इज 36 सेकंद, आणि हे 600 मीटर आहे त्याला किती सेकंद टाईम लागेल, तर हे कॅल्क्युलेट केल्यानंतर 54 सेकंद टाईम लागेल. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे 300 मीटर लेंथची ट्रेन एका पोलला 12 सेकंदामध्ये ओलांडते, तर ट्रेनची स्पीड काय. तर 300 मीटर 12 सेकंद, तर स्पीड काढण्यासाठी 36 सेकंद आपण स्टँडर्ड मानलेलं आहे. तर हे कॅल्क्युलेट केल्यानंतर 900 मीटर येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे 120 मीटर लेंथची ट्रेन 480 मीटरचा प्लॅटफॉर्म 48 सेकंदमध्ये ओलांडते, तर ट्रेनचा स्पीड काय. तर आता इथं दोघांची ॲडिशन करावं लागेल, ट्रेनची लेंथ प्लस प्लॅटफॉर्मची लेंथ. तर दोघांची लेंथ ॲड केल्यानंतर 600 मीटर येतं, तर त्याला 48 सेकंड्स लागतात. दोघांना मिळून क्रॉस करायला 48 सेकंड्स लागतात. तर स्पीड काढण्यासाठी 36 सेकंड स्टँडर्ड आहे, त्याच्यामुळे कॅल्क्युलेशन केल्यानंतर त्याचा स्पीड येईल 45 किलोमीटर पर आवर. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे एका ट्रेन 60 किलोमीटर पर आवर स्पीडने एका 500 मीटरच्या प्लॅटफॉर्मला 90 सेकंदमध्ये ओलांडते, तर त्या ट्रेनची लेंथ किती असेल. तर 60 किलोमीटर पर आवरला आपण 600 मीटर इज 36 सेकंद असं लिहिलं. तर हे 90 सेकंदला किती, तर हे काढल्यानंतर आपल्याला टोटल
1500 एवढी लेंथ आलेली आहे. पण याच्यामध्ये प्लॅटफॉर्मची लेंथ त्यांनी 500 मीटर दिलेली आहे. आपल्याला ट्रेनची लेंथ काढायची आहे, तर त्या टोटल लेंथमधून प्लॅटफॉर्मची लेंथ मायनस केल्यानंतर त्या ट्रेनची लेंथ येईल, तर दॅट इज 1000 मीटर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 54 किलोमीटर पर आवर या स्पीडने एक ट्रेन एका प्लॅटफॉर्मला 36 सेकंदमध्ये क्रॉस करते, तर एका थांबलेल्या माणसाला 20 सेकंदमध्ये क्रॉस करते, तर त्या प्लॅटफॉर्मची लेंथ काय असेल? ट्रेनचा स्पीड दिला आपल्याला 54 किलोमीटर पर आवर. ट्रेन 20 सेकंदमध्ये एका थांबलेल्या माणसाला क्रॉस करते, म्हणजेच स्वतःला क्रॉस करते 20 सेकंदमध्ये, कारण थांबलेल्या माणसाला लेंथ नसते. आणि प्लॅटफॉर्मला क्रॉस करण्यासाठी 36 सेकंद लागतात, म्हणजे प्लॅटफॉर्म प्लस ट्रेन हे दोघं क्रॉस होण्यासाठी 36 सेकंद लागतं. तर फक्त प्लॅटफॉर्मला क्रॉस करण्यासाठी 36 सेकंद मायनस 20 सेकंद इज इक्वल टू 16 सेकंद फक्त प्लॅटफॉर्मला क्रॉस करण्यासाठी. तर 540 म्हणजे 54 किलोमीटर पर आवरला आपण 540 इज 36 सेकंद असं लिहिलं, तर ते 16 सेकंद तर किती मीटर लागेल? तर हे क्रॉस केल्यानंतर आपल्याला प्लॅटफॉर्मची लेंथ येते 240 मीटर.